नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार, इयत्ता 12वी अर्थशास्त्र. इयत्ता 12वी अर्थशास्त्रामधील आत्तापर्यंत जवळजवळ 50% अभ्यासक्रमाचा भाग पूर्ण झालेला आहे. बरेच विद्यार्थी अजूनही ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून अभ्यासक्रमाकडे लक्ष देताना दिसत नाहीत आणि माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येमधले 50% विद्यार्थी हे अभ्यासक्रम पाहतही नाहीत. याच्या अगोदर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती इयत्ता 12वी अर्थशास्त्र किंवा जवळजवळ सर्वच विषयांच्या PDF म्हणजे तुमच्याकडे पुस्तक नसतील तर पुस्तकांच्या PDF तुम्हाला पाठवलेले आहेत, तुम्हाला डाउनलोड करायला सांगितले आहेत, पाहत नाहीत. तरी देखील काळजीपूर्वक बघा. कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा सगळा संपूर्ण सिलेबस पूर्ण करावायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून गेली जवळजवळ 3 महिने झालं आपण जून, जुलै, ऑगस्ट या 1 जूनपासून आपण हा भाग पाहतोय आणि या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हा 50% अभ्यासक्रमाचा भाग आपण पूर्ण करत आलेला आहे. थोडक्यात मी तुम्हाला पाठीमागं काय झालेलं आहे हे सांगतो. कारण पहिलं जे प्रकरण इयत्ता 12वी अर्थशास्त्रामधलं होतं ते म्हणजे सूक्ष्म अर्थ व समग्र लक्ष अर्थशास्त्राची ओळख. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये समग्र लक्षी किंवा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र कशाला म्हणायचं, हा पहिला भाग या पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा अर्थ समजल्यानंतर तुम्ही उपभोक्त्याच्या भूमिकेमध्ये आलेला आहात आणि ते पहिलं प्रकरण होतं ते म्हणजे उपयोगिता विश्लेषण आणि त्याच्यामधली तुमची भूमिका होती उपभोक्त्याची. आणि त्यामध्ये उपयोगितेचा किंवा त्याच्यामध्ये आपण बघितलं घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा भागही त्याच्यामध्ये बघितलेला आहे. आणि हे उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून आपण ते मुद्दे बघत होतो. त्यानंतर आपली उपभोक्त्याची भूमिका बदललेली आहे. म्हणजे आपण खाणाऱ्याच्या भूमिकेमधून जो वस्तूचा वापर करणार आहे त्याच्या भूमिकेतून आपण ग्राहकाच्या भूमिकेमध्ये आलो. आणि हे दुसरं जे प्रकरण होतं ते म्हणजे मागणी विश्लेषण. आणि या मागणीमध्ये मागणी ही ग्राहकाकडून केली जाते, उपभोक्त्याकडून केली जाते. उपभोक्ताच त्याला ग्राहक असं म्हटलं जातं. म्हणून आपण दुसरं जे प्रकरण बघितलं ते म्हणजे मागणी विश्लेषण आणि त्याच्यामध्येच मागणीची लवचिकता. याच्यामध्ये आपण पैसा खर्च करणाऱ्याच्या भूमिकेमध्ये होतो. म्हणजे एखाद्या वेळेस जो मागणी करतो तो उपभोक्ता असतोच असं नाही, किंवा उपभोक्ता हा ग्राहक असतोच असं नाही, किंवा ग्राहक हा उपभोक्ता असतोच असं नाही, किंवा दोन्ही ग्राहक हा उपभोक्ताही असतो आणि उपभोक्ता हा ग्राहक पण असतो. म्हणजे आपली जी भूमिका दुसऱ्या प्रकरणामध्ये होती ती नेमकी भूमिका होती ती म्हणजे मागणाऱ्याच्या खरेदी करणाऱ्याच्या भूमिकेमधली होती. म्हणजे खरेदी करणारा तो ग्राहक याच्या भूमिकेमध्ये होतो, पैसा खर्च करणाऱ्याच्या भूमिकेमध्ये होतो. आणि त्यानंतर या तिसऱ्या प्रकरणानंतर आपण बघितलं ते म्हणजे चौथं प्रकरण. ते प्रकरण होतं उत्पादकाची वर्तणूक म्हणजे पुरवठा विश्लेषण. म्हणजे आपली भूमिका बदललेली आहे. आपण खर्च करणाऱ्याच्या भूमिकेतून आपण उत्पादकाच्या म्हणजेच पैसा मिळवणाऱ्याच्या भूमिकेमध्ये आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपली भूमिका बदलत गेलेली आहे. आणि हे जे चौथं प्रकरण होतं या चौथ्या प्रकरणामधली पैसा मिळवणाऱ्याची म्हणजे विक्रेत्याची भूमिका, उत्पादकाची भूमिका आपली होती. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, नफा मिळेल या भूमिकेतून आपण या प्रकरणामधला अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर उत्पादक विक्रेत्याला वस्तू उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूचा पुरवठा केला पाहिजे. तो पुरवठा कसा आणि कुठे केला पाहिजे तर तो बाजार त्या दृष्टिकोन म्हणजे बाजारामध्ये केला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून बाजार हे आपण 5वं प्रकरण बघितलेलं आहे. म्हणजे बाजाराचे प्रकार, बाजाराचा अर्थ आणि त्याच्यामध्ये आपण स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार बघितलेले. सद्यस्थितीमधला जो बाजाराचा प्रकार आहे म्हणजे आपण बघितलं की मक्तेदारी नाही आणि पूर्ण स्पर्धाही नाही, तर या दोन्हीचा अंश असणारी आता सध्याची आपण बाजारपेठ बघितली ती म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा. म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हा स्पर्धेनुसार बाजाराचा जो प्रकार आपण बघितलेला आहे तो बाजाराचे प्रकार याच्यामध्ये बघितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये
उत्पादकाला आपल्या वस्तू कशा प्रकारे विकता येतील, कोणत्या बाजारामध्ये विकता येतील, या दृष्टिकोनातून आपण बाजाराचा अभ्यास केलेला आहे. आणि उत्पादक आणि विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून हे जे 5वं प्रकरण होतं ते महत्त्वाचं होतं. आता फक्त उत्पादक आणि विक्रेत्याला बाजाराचाच अभ्यास करून चालणार नाही, तर या व्यतिरिक्त काही गोष्टी देखील माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे बाजाराव्यतिरिक्त म्हणजे जे लोक खर्च करणार आहेत त्यांच्याकडे असणारे पैसा असेल, किंवा देशामध्ये किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल असतील, किंवा देशाची प्रगतीची वाटचाल कशी आहे, की देशामध्ये दारिद्र्य आहे का गरिबी आहे, लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे का कमी झालेलं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा, किंवा देशामधली किंमत पातळी कशी आहे, म्हणजे भाववाढ झालेली आहे किंवा मंदीचं वातावरण आलेलं आहे, म्हणजे हे जागतिक स्तरावरती या ज्या गोष्टीमध्ये किंवा जागतिक स्तरावरती जे बदल घडून येतात, या बदलांचा देखील काय परिणाम होतोय. म्हणजे एका अर्थव्यवस्थेचा परिणाम जरी एका अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तरी त्याचा जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. जसं आपण बघतो की अमेरिकेमध्ये जर काही गडबड घोटाळा झाला तरी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला तर त्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवरती होतोय. कारण आपण बघितलं की आता जवळजवळ कोरोनासारख्या महामारीमुळं की जागतिक अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे. म्हणजे याचा परिणाम फक्त चीन आणि अमेरिकेलाच नाही तर जगामधल्या जवळजवळ बहुतेक देशांना सोसावा लागतोय. म्हणजे हा जो बदल कशामुळं घडून येतोय, मग असे जे बदल घडून येण्याच्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंतची आपण ही पहिली 5 प्रकरणं बघितलेली होती, त्या आता आपल्याला प्रकरण 6वं बघायचं आहे. आणि ते प्रकरण म्हणजे निर्देशांक, त्याला इंडेक्स नंबर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. मग आतापर्यंतची आपली भूमिका मी आत्ता सांगितल्याप्रमाणे बदलत आलेले आहे. आणि आत्ता आपण या प्रकरणामध्ये निर्देशांक याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. मग हा निर्देशांक नेमका काय आहे, निर्देशांकाचा अर्थ काय आहे, निर्देशांकाचा उपयोग काय होतो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, त्याच्या दृष्टिकोनातून मी आत्ता ही संपूर्ण प्रस्तावना तुमच्यासमोर मांडलेली आहे की तुम्हाला मी आत्ता ग्राहक, विक्रेता, उत्पादक आणि तिथून तुम्ही बाजारामध्ये आलेला आहोत. आणि बाजारातून आपण आता जागतिक स्तरावरती म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा अभ्यास आपण करणार आहोत, किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल, जसं आपण तेजी असेल, मंदी असेल, की आता बघतोय की आपण म्हणजे बाजारपेठांमध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली का घट झालेली आहे, किंवा महागाई वाढत चाललेली आहे का, नेमका कशाचा बदल झालेला आहे, किंवा या चीनमुळं काय जगाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे याचा परिणाम आपल्याला उत्पादकाला किंवा विक्रेत्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा निर्देशांक म्हणजे नेमकं काय, तर त्याला इंग्रजीमध्ये मगाशी सांगितलं की इंडेक्स नंबर असं म्हटलं जातं. आणि त्याचा अर्थही आपण व्याख्याही पाहणार आहोत. पण हे निर्देशांक म्हणजे काय, तर आपण जर मराठीमध्ये आपण जसं संधी विग्रह हा शब्द केला तर तेव्हा त्याची फोड जर करून पाहण्याचा विचार करणं, आपल्याला निर्देशांक म्हणजे काय हे कळलं पाहिजे, त्या शब्दाचा अर्थ तरी कळला पाहिजे. इंग्रजीमध्ये तुम्हाला इंडेक्स नंबर म्हणजे निर्देशांक एवढं माहीत असून गरजेचं नाही. म्हणजे निर्देशांक त्याच्यामध्ये निर्देश हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि अंक म्हणजे याच्यामध्ये निर्देशांक म्हणजे असा अंक जो काहीतरी निर्देशित करतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला उदाहरण सांगितलं, मी सांगितलं आजचं तापमान 45 डिग्री सेल्सिअस होतं. अहो सर काहीतरी काय सांगताय, आजचं तापमान 45 डिग्री सेल्सिअस, अहो तापमान म्हणजे एवढी सूर्य उष्णता ओकतोय म्हणजे आग भडकते आणि तुम्ही सांगताय 45 डिग्री सेल्सिअस. मी उदाहरण बदलतो, आजचं तापमान 5 डिग्री सेल्सिअस होतं. तुम्ही अहो सर 5 डिग्री सेल्सिअस, 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे जवळजवळ 4 डिग्री सेल्सिअसच्या जर तापमान जवळ आसपास आला आणि पाण्यामध्ये मीठ टाकलं तरी बर्फ होऊ शकतं. म्हणजे तापमान एवढी कडाक्याची थंडी, अहो प्रचंड उकाडा होता, तापमान 40 डिग्रीच्या वरती गेलेलं होतं. म्हणजे 40 किंवा तुम्ही म्हणताल 5 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस 45 डिग्री सेल्सिअस, हे तुम्हाला काय दर्शवतात, हे अंक आहे. म्हणजे मी सांगतोय काय तर 45 डिग्री सेल्सिअस
प्रचंड उकाडा, प्रचंड उष्णता. जर तापमान 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली गेलं, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्री सेल्सिअस, तर तुम्हाला अहो थंडी. मग त्या अंकामध्ये काय उकाडा वगैरे लिहिले का? काहीही लिहिलेलं नाही. किंवा तुम्हाला आणखीन एक दुसरं उदाहरण सांगतो. म्हणजे जसं तापमानाच्या बाबतीमध्ये हे डिग्री सेल्सिअस एवढं जरी म्हटलं किंवा त्याच्यावरून तुम्हाला सांगितलं की आजचं तापमान म्हणजे त्या डिग्री सेल्सिअस तो अंक आहे तो तुम्हाला काहीतरी सांगतोय. म्हणजे थंडी आहे का उष्णता आहे की नॉर्मल टेम्परेचर आहे हे तुम्हाला तो अंक सांगतोय. तसं एक दुसरं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 100 पैकी 75 गुण मिळाले, तुम्हाला चांगले गुण मिळाले. जर ते एखादा दुसरा वर्गामधला विद्यार्थी आहे आणि त्याला 100 पैकी 34 गुण मिळाले, तुम्हाला अरे रे 34 गुण, एका मार्क्ससाठी नापास झाला. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही म्हणाल 99 गुण मिळाले, म्हणजे त्याला 99% म्हणजे 99 म्हणजे तुम्हाला हो एकच चूक झाली नाही तर त्याला आउट ऑफ मार्क्स मिळाले असते. मग त्या 99 मध्ये असं काही म्हटले का तो मुलगा हुशार आहे, त्याची एकच चूक झाली किंवा एका गुणामुळे त्याला पैकी मार्क्स पडायचे राहून गेलेले आहेत. मग तो 99 हा अंक काय सांगतोय तर त्या विद्यार्थ्याचं गुणवैशिष्ट्य सांगतोय की तो विद्यार्थी किती हुशार आहे. आणि 34 गुण मिळालेले आहेत, नापास झाला. मग त्या 34 या अंकामध्ये तो नापास झाला असं लिहिले का? तर तो अंक तुम्हाला काहीतरी निर्देशित करतोय. तो अरे एका मार्क्ससाठी नापास झाला. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला 10 गुण मिळाले 100 पैकी, तर अतिशय ढ आहे. मग ते 10 गुण म्हणजे ढ आहे का? ते 10 गुण म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्हाला असं कळतंय का? मग तुम्ही त्याच्यावरून काहीतरी निर्देशित करताय. म्हणून असा अंक जो काहीतरी निर्देशित करतो, तुम्हाला काहीतरी सांगतोय, म्हणजे अशा प्रकारे या अंकाचा उपयोग देखील व्यवहारामध्ये होतो. आणि असा हा निर्देशांक आपल्याला या प्रकरणामध्ये प्रकरण 6 या अर्थशास्त्रामधील प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. तर निर्देशांक हे आपल्याला त्याचा अर्थ जाणून घेण्या अगोदर म्हणजे ही पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे निर्देशांक काय होता, तो पूर्वीच्या काळामधला थोडक्यात त्याचा इतिहास वगैरे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या काळामध्ये निर्देशांक हे आता सर्वात जास्त म्हणजे वापरलं जाणारं चल आहे. मग चल म्हणजे काय तर समजा एखादी गोष्ट असेल किंवा तुम्ही किंमत पातळीचा अभ्यास करायचा म्हटलं तर किमती म्हणजे किंमत हे एक चल झालं. किंवा तुम्ही म्हणाल शेअर बाजार किंवा तुम्हाला देशाच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार करायचा म्हटलं तर तुम्हाला आर्थिक विकास झालाय की नाही किंवा आर्थिक विकासाची गती कशी आहे, कमी आहे का वाढली, हे कसं सांगणार? मग त्याच्यासाठी काहीतरी गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या चलांचा अभ्यास केला जातो, त्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून आपल्याला किंवा त्याची कॅल्क्युलेशन करून त्यावरून आपण आर्थिक विकासाची गती कशी आहे, बाजारपेठांमधली काय गती कशी आहे, लोकांच्या राहणीमानाची काय परिस्थिती आहे किंवा उद्योग व्यवसायामधली काय परिस्थिती आहे, कृषी क्षेत्रामधली परिस्थिती काय आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या किंवा आयात निर्यात व्यापार असेल, व्यापार उद्योग क्षेत्रामधली परिस्थिती काय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला निर्देशांकाच्या माध्यमातून करता येतो. तर निर्देशांक काय आहे तर अर्थशास्त्रामध्ये सर्वात जास्त वेळा वापरलं जाणारं हे एक साधन किंवा संख्याशास्त्रीय साधन म्हटलं जातं किंवा हे एक चल आहे की जे सर्वात जास्त वेळा आपण संख्याशास्त्र किंवा याचा वापर अर्थशास्त्रामध्ये किंवा व्यवहारामध्ये करत असतो. की एका ठराविक काळामध्ये चलातील बदलाचा म्हणजे एका चलातील बदलाचा काय आहे तर त्या दुसऱ्या चलावरती किंवा इतर चलांवरती काय परिणाम होतो, म्हणजे हा बदल चलाच्या माध्यमातून मोजला जातो आणि हे मोजण्याचं साधन किंवा मोजमाप करण्याचं साधन म्हणून निर्देशांकाचा वापर केला जातो. आता निर्देशांकाचा वापर हा मी सांगितलं की वेगवेगळ्या कारणासाठी वगैरे केला जातो. म्हणजे हे निर्देशांक हे जरी चल वेगवेगळ्या कारणासाठी वापरलं, आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही निर्देशांक म्हणजे काय, म्हणजे ठराविक वेळा आपण म्हणतो की किंमत पातळीचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांकाचा वापर होतो, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि असा निर्देशांक
किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केलेला होता. म्हणजे पण त्या किंमत पातळीचा अभ्यास करण्यापुरताच त्याचा उपयोग आत्ता राहिलेला नाही. तर मग सांगितल्याप्रमाणे तर लोकांच्या राहणीमानामधला बदल असेल किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमधला बदल असेल किंवा आपण बऱ्याच वेळा शेअर बाजाराचा निर्देशांक किंवा शेअर निर्देशांक ढासळला, शेअर निर्देशांक वाढला. मी हे कशावरून सांगतो की 10,000वर गेला, 10,000च्या वरती गेला, 10,000च्या आत आला. मी हे 10,000 अंक हे किंवा तो जो अंक आहे शेअर बाजार तो किमती वाढल्या म्हणजे शेअर निर्देशांक वाढला की शेअर्सच्या किमती वाढल्या म्हणजे औद्योगिक क्षेत्रामधली प्रगती किंवा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे असं आपण सांगू शकतो. म्हणून असं निर्देशांकाचा उपयोग किंवा वापर हा शेअर बाजारामध्ये किंवा भांडवल म्हणजे ज्याला भांडवल बाजार असे म्हटलं जातं त्या ठिकाणी केला जातो. लोकांच्या राहणीमानाचा असेल किंवा त्याच्या बाबतीमध्ये उद्योग व्यवसाय असेल अशा वेगवेगळ्या कारणासाठी निर्देशांकाचा वापर सद्यस्थितीमध्ये केला जातो. थोडक्यात जर आपल्याला इतिहास म्हणायचं म्हटलं तर हा निर्देशांक पूर्वीच्या काळामध्ये किंवा जो निर्देशांकाचा उगम झाला तो 17व्या शतकामध्ये झाला. इंग्रजी लेखक राईस वॉन हे त्याच्या जन्मभूमीच्या म्हणजे त्याचा जन्म झाला त्याच्या अगोदरच्या काळामध्ये मग 17व्या शतकामध्ये म्हणजे जवळजवळ आजपासून 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपण मग म्हणतो 17व्या शतकामध्ये म्हणजे 1626-30च्या दरम्यान शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो 17व्या शतकामध्ये. मग या 17व्या शतकामध्ये त्या राईस वॉन यांनी या निर्देशांकाचा वापर सर्वप्रथम केला की त्यांना त्याच्याही अगोदरच्या म्हणजे 17व्या शतकाच्या म्हणजे त्यांचा जन्म झाला त्या शतकाच्या अगोदरच्या काळामधील म्हणजे वस्तूंच्या किमती होत्या कशा होत्या त्या वेळेच्या किंमत पातळीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं त्यांनी उत्सुकता होती आणि ते जाणून घेण्यासाठी त्यांनी वापर केला. त्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीला निर्देशांकाचा वापर किंवा त्याचा अभ्यास खऱ्या अर्थाने सुरू झाला. म्हणजे बघा 17व्या शतकामध्ये राईस वॉन आणि त्याच्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं व्यवहारामध्ये या निर्देशांकाचा वापर व्हायला सुरुवात झाली. अशा प्रकारे हे जे वेगवेगळे लेखक आहेत त्याच्यानंतर 1440 ते 1460 आणि नंतर मग आपण बघितलं की त्याच्या अगोदरचा कालखंड जर विचारात घेतला तर 1686 ते 1706 म्हणजे असा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये विल्यम स्प्लिटवूड यांनी काय केलेलं होतं की त्या काळामध्ये गहू, ओट्स, बीन्स, कापड, मांस इत्यादी वस्तूंच्या किमतीची तुलना केली होती आणि या अभ्यासाचा निकष म्हणजे त्यावेळेसचा असणारे क्रोनिकॉस म्हणजे प्रिशिओसम असेल 1707 साली आणि यांच्या कामामध्ये किंवा त्यांनी आपले कामाचा म्हणजे अभ्यास सादर करत असताना म्हणजे 1738मध्ये फ्रान्सचा चार्ल्स डी फेरे असेल डुटो याने देखील त्याचा म्हणजे निर्देशांकाचा वापर केलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामधला हा थोडक्यात इतिहास आणि त्या काळामधला जो म्हणजे त्या कालावधीमधला जो आहे तो निर्देशांक साधा सरासरी निर्देशांक तयार केलेला होता आणि समान वस्तूंच्या यादीतील खर्चांची तुलना त्यावेळेस केली. त्या वस्तू कुठल्या प्रकारच्या वस्तू वगैरे समान अशा प्रकारचे त्यांनी त्यावेळेसचा हिशोब वगैरे नोंदवत असताना त्या गोष्टी विचारात घेतलेल्या होता. असा हा निर्देशांक होता तो साध्या सरासरीच्या पद्धतीनं म्हणजे केलेला होता म्हणजे त्याला आता सुधारित स्वरूप आणलेलं आहे. म्हणजे हा झाला थोडक्यात जर निर्देशांकाच्या बाबतीमध्ये इतिहास जर बघायचा म्हटलं म्हणजे 16व्या म्हणजे 300 वर्षापूर्वी हा निर्देशांक वापरलेला होता. आता परिस्थिती बदललेली आहे. 300 वर्षाच्या कालखंडानंतर आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि या 21व्या शतकामध्ये आता आपण 2021चे विद्यार्थी आहोत. म्हणजे आता देखील आपण 2021मध्ये परीक्षा देणारे विद्यार्थी आहोत. आता देतोय की नाही हा भविष्यामधला प्रश्न आहे. म्हणजे काय परिस्थिती निर्माण होते याचा देखील आपल्याला परीक्षा होतील का नाही याचा देखील अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे सद्य परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय की आता 12वीच्या परीक्षा देखील होत आहेत का नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे सध्यातली. जर हा कोरोनाचा प्रादुर्भाव नाही झाला तर म्हणजे हा अभ्यास जसं तुम्ही सद्य परिस्थितीवरून भविष्यामध्ये काय घडू शकतं हे तुम्ही
सांगू शकता आणि असं निर्देशांकाच्या माध्यमातून निर्देशांक देखील सांगू शकतो. जर निर्देशांकाच्या आकडेवारीवरून जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तापमान सांगायचं म्हटलं की अंश सेल्सिअस, मग अंश सेल्सिअस तुम्ही जर 25 डिग्री सेल्सिअस म्हटलं की आहे सर्वसाधारणपणे तापमान बरं आहे, पण त्या 25मध्ये लिहिलं आहे का किंवा थंडी पण नाही आणि उष्णता पण नाही, म्हणजे असं काही नाही. मग जसा अंक सांगतोय त्या पद्धतीनं मग हा निर्देशांकाचा अर्थ नेमका काय आहे, म्हणजे अशी निर्देशांकाचा अर्थ हा देखील तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची एक व्याख्या पाईसगोल यांनी केलेलं आहे, स्पायगोल यांनी, की भौगोलिक स्थान वेळ या संदर्भामध्ये म्हणजे निर्देशांकाचा जर अर्थ बघायचा म्हटलं तर तो आपण बघायचा म्हणजे स्पायगोल यांची व्याख्या आहे. म्हणजे भौगोलिक स्थान वेळ या संदर्भामध्ये किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजेच उत्पन्न, व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे सांख्यिकीय साधन ज्याला निर्देशांक असं म्हटलं जातं. म्हणजे हा निर्देशांकाचा अर्थ त्यांच्या मतानुसार झाला. पण तुम्हाला याच्यावरून फारसा निर्देशांकाचा अर्थ किंवा या व्याख्येवरून तुम्हाला पुसटशी कल्पना आलेली नसेल, परंतु दुसरा एक अर्थ किंवा व्याख्या क्रॉक्स्टन आणि काउडन यांनी केलेला आहे आणि तो तुमच्या स्क्रीनवरती बघा की निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे. म्हणजे निर्देशांक काय आहे तर ती संख्यांची अशी शृंखला किंवा मालिका आहे की जिच्या आधारे आपण काल व स्थान बघा, म्हणजे याच्या आधारे आपण काय करू शकतो की अशी मालिका आहे किंवा शृंखला आहे की जिच्या आधारे आपण काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. म्हणजे निर्देशांकाची ही व्याख्या कोणाची आहे? काउडन यांची. म्हणजे क्रॉक्स्टन आणि काउडन यांनी ही जी व्याख्या केलेली आहे, अर्थ सांगितलेला आहे, तो तुम्हाला तुमच्या समोर मी इथं स्क्रीनवरती दिलेला आहे की तुम्हाला एक जरी व्याख्या माहीत असली, पाठ असली तर अतिउत्तम. म्हणजे अशा प्रकारे काय म्हटलेलं आहे तर निर्देशांक ही संख्यांची अशी मालिका आहे किंवा शृंखला आहे की ज्याच्या माध्यमातून किंवा ज्याच्या सहाय्यानं आपण काय करतो की काल व स्थान म्हणजे या दोन्ही गोष्टींच्या पदमालेतील बदलाचं मापन आपल्याला करता येतं. म्हणजे ही एक मालिका आहे आणि काल आणि स्थान याचं मापन या निर्देशांकाच्या माध्यमातून करता येतं. म्हणजे हे तुम्हाला सांगता येईल. समजा आताची सध्याची जर परिस्थिती, जसं तुम्ही याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुमच्या घरामध्ये जाणकार किंवा जी मोठी माणसं आहेत, जी वयानं मोठी किंवा जी म्हातारी आहे, तुमची आजी आजोबा किंवा पंजोबा, जी वयस्कर माणसं आहेत, ती बघा सांगतात की आमच्या काळामध्ये एवढी स्वस्ताई होती की आम्ही बाजारामध्ये 1 आणे 2 आणे किंवा 4 आणे घेऊन गेलो तर 2 बॅगा भरून बाजार 2 हातामध्ये आम्हाला बाजाराचं ओझं येत नव्हतं. ते म्हणाल तोंडामध्ये बोट घालण्याची परिस्थिती, 2 बॅगा भरून 4 आणे आणि 8 आण्यामध्ये आणि त्या 2 आणे आणि 3 आण्यामध्ये येत होत्या. मग त्या काळामधली परिस्थिती म्हणजे 100 वर्षापूर्वीची परिस्थिती आहे. म्हणजे तुमचे आजी आजोबा सांगतायत हे जवळ किती वर्षाचे, समजा त्यांचं वय 75 असेल तर ते 60-65 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतायत की ज्या काळामध्ये 1 आणा 2 आणा 1 पैसा याला देखील खूप किंमत होती आणि त्या काळामध्ये हा पैसा मिळवण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागत होती. म्हणजे तो कालखंड जसा आपण आता पगाराच्या बाबतीमधला हिशोब केला तर आपण महिन्याला लाखो रुपये पगार घेतोय, लाखो रुपये कमावतोय, दिवसामध्ये लाखो रुपये मिळवणारी माणसं आहेत आणि आता पैशाची किंमत म्हणजे फारशी राहिलेली नाही. म्हणजे पैशाची किंमत कमी झाली आणि त्या काळामध्ये 60-70 वर्षापूर्वी पैशाला एवढी किंमत होती की त्या काळामध्ये 1 पैसा किंवा 1 आणा त्याला देखील, म्हणजे तुम्हाला आता हे 1 आणा 1 पैसा हे चलनात देखील नाही. हे तुमच्या काळामधले त्या तुमच्या आजोबांनी किंवा पंजोबांनी किंवा तुमच्या घरामधल्या वयस्कर माणसांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकिवात असाल आणि त्या काळामध्ये म्हणजे ते सांगतात की आमच्या काळामध्ये एवढी स्वस्ताई होती. मग आता काळ बदललेला आहे. तुम्हाला त्या काळामधली परिस्थितीसुद्धा तशीच असणार, कारण त्या काळामध्ये जर दिवसभर काम केलं तर तुम्हाला 10 पैसे 5 पैसे मजुरी मिळत नसेल. म्हणजे तुम्ही जर वर्षभर काम केलं तर तुम्हाला ₹2 सुद्धा मिळत नसतील, अशी परिस्थिती होती. म्हणजे 4-5 रुपयाला त्यावेळेस किंमत जास्त होती, कष्ट देखील जास्त घ्यावं लागते. हे काळ आणि स्थान
म्हणजे त्या काळामधली ती वेळ, त्याच्यावरून तुम्हाला अनुमान. आणि आता परिस्थिती ती राहिली आहे का? काळ बदललेला आहे, जागा बदललेली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामधली तुमची राहणीमानाची परिस्थिती पण बदललेली आहे, म्हणजे इतर सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये देखील प्रचंड बदल झालेला आहे. म्हणजे असं काळ आणि स्थान याच्यामधला बदल किंवा त्याचं मापन हे निर्देशांकाच्या माध्यमातून करता येतं, हे काउडन यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे निर्देशांक हे काय आहे तर अशी मालिका आहे किंवा संख्या शृंखला आहे की ज्याच्या माध्यमातून असा जो काळामध्येच्या ओघामध्ये जो बदल होतोय, तो बदल किंवा अशा संख्यामध्ये जो बदल होतोय, त्यांच्या स्थानामध्ये जो बदल होतोय, तो बदल मोजण्याचे एक साधन, त्याला निर्देशांक असं म्हटलं जातं. आणि असा निर्देशांकाचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या लक्षात आलेला असेल की असा अंक जो काहीतरी निर्देशित करतोय. म्हणजे जसं मी तुम्हाला शहर निर्देशांकाचं उदाहरण सांगितलं, सेल्सिअस तापमानाचं उदाहरण सांगितलं, मी हे तुम्हाला सांगण्याचं उदाहरण झालं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं. समजा शहर निर्देशांक भाववाढ झालेला आहे, मग कसं मोजणार तर तो किंमत पातळी, म्हणजे सर्वसाधारणपणे निर्देशांक याच्या माध्यमातून आपल्याला किंमत पातळीचा अभ्यास करता येतो, हे आपल्याला कळलेलं असावं. अशा निर्देशांकाची काही वैशिष्ट्य आहेत आणि ती वैशिष्ट्य आपल्याला आता बघायची आहेत. मग ही काय वैशिष्ट्य आहेत निर्देशांकाची? बघा, निर्देशांकाची वैशिष्ट्य आपल्याला पाहिजेत. आणि त्याच्यामधलं बघा, इथं वैशिष्ट्य तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत आणि एका पाठोपाठ अशी एक 7-8 वैशिष्ट्य आपल्याला निर्देशांकाची पाहिजेत. की निर्देशांक हे काय, सांख्यिकीय साधन आहे. मग सांख्यिकीय म्हणजे काय नेमकं, तर आता तुम्हाला असं जसं सांगितलं की ज्याचा संख्यात्मक अभ्यास, म्हणजे हे एक संख्याची मालिका. जसं आपण सांगितलं, समजा तुम्हाला एखाद्या विषयाचे मार्क्स मी सांगितले. बघा, समजा तुम्हाला आता तुमचा 10वीचा रिझल्ट किंवा तुमचा 11वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि तो रिझल्ट काय होता, आउट ऑफ 100, म्हणजे 100पैकी तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत. आणि ह्या सर्व विषयांमधले मार्क्स आहेत ते 35पेक्षा जास्त आहेत. जर तुमच्या या मार्क्स म्हणजे मार्क लिस्टमध्ये जर तुम्हाला एखाद्या विषयामध्ये 35पेक्षा कमी मार्क्स असतील तर याचा अर्थ तुम्ही नापास आहात, बरोबर. म्हणजे तुम्हाला 11वीतून 12वीमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की जे नापास झाले होते आणि आता परत 12वीला आलेले आहेत. म्हणजे तुम्ही नापास झाला तर तुम्हाला 12वीत येता येणार नाही. म्हणजे अशी जी संख्यांची मालिका आहे, म्हणजे ज्याच्या माध्यमातून तुम्ही पास झाला, म्हणजे 35पेक्षा जास्त मार्क्स मिळाले, म्हणजे आउट ऑफ 100, मग त्याच्यापेक्षा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे 100पैकी काही जणांना 100 मिळालेले असतील, काही जणांना 70, 80, 50, म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही सर्व विषयांमध्ये जर 35पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही पास झाला. म्हणजे अशी मालिका आहे. हे एक तुम्हाला त्याच्यावरून तुम्ही पास झाला, म्हणजे तुमचा अनुमान अंदाज काय, त्याच्यावरून तुम्हाला काय सांगता येते, 35पेक्षा जास्त मार्क्स पडलेले सर्व विषयांमध्ये तुम्ही पास झाला. आणि जर तुमची त्याची जर सरासरी जर तुम्ही काढली तर 40% तर मला पास झालेला आहे. चांगले मार्क्स नाहीत तर पण पास झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे हे निर्देशांकाचं पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की हे एक सांख्यिकीय साधन आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य बघा की सरासरी आणि शेकडेवारी काढण्यास उपयुक्त. म्हणजे निर्देशांकाचा उपयोगच म्हणता येईल. म्हणजे एक वैशिष्ट्य पण आहे की निर्देशांकाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, सरासरी किंवा शेकडेवारी काढता येते. त्याचं मी आत्ताच उदाहरण सांगितलं. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 75% मार्क्स आहेत, म्हणा तो विद्यार्थी हुशार आहे. जर विद्यार्थ्यांना 90% मार्क्स मिळाले तर काय झालं, अतिशय हुशार आहे. मग हे सरासरी 90% मार्क्स. मग काही विषयांमध्ये त्याला 90पेक्षा कमी असतील, काही विषयांमध्ये त्याला काय असतील, 90पेक्षा जास्त मार्क्स असतील. म्हणजे अशी जी सरासरी किंवा जी शेकडेवारी आहे, याला शेकडेवारी आपण म्हणतो, ती शेकडेवारी या निर्देशांकाच्या माध्यमातून आपल्याला काढता येते किंवा सांगता येते. त्यासाठीही या निर्देशांकाचा उपयोग होतो. निर्देशांकाचं तिसरं वैशिष्ट्य बघा, इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की या निर्देशांकाच्या माध्यमातून काय करता येतं आपल्याला, तर
सरासरी किंवा शेकडेवारी जसं काढता येते त्याचप्रमाणे विशिष्ट काळ आणि स्थानामध्ये त्याचा उपयोग होतो. जसं सरासरी आणि शेकडेवारीमध्ये देखील किंवा काढण्यासाठी उपयोग होतो, तो विशिष्ट काळ आणि स्थान यामध्ये देखील काय होतो, तर या निर्देशांकाचा उपयोग होतो. म्हणजे समजा काळ वेगवेगळा असेल, मी आता जसं सांगितलं की तुमच्या आजी आजोबा सांगत असतील तो कालखंड कधीचा आहे, स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड असू शकतो. म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस किंवा त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी म्हणजे तो काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे तो दोन भिन्न काळ झाले. किंवा त्या काळामध्ये आपण बघितलं किंवा त्या काळामध्ये वस्तूंच्या किमती कशा होत्या आणि आत्ताच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती कशा आहेत. मग त्या काळामध्ये त्या दोन काळामधल्या वस्तूंच्या किमतीमधली तुलना किंवा त्याचं मोजमाप आपल्याला काय करता येतं, किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून करता येतं. म्हणजे विशिष्ट काळ असेल त्या दोन काळामधला बदल किंवा त्या दोन स्थानामधले किंवा त्या काळामधल्या लोकांचं राहणीमान कसं होतं की मला पूर्वीचे काळ किंवा तुम्ही बघा म्हणजे काही वर्षांपूर्वी माणूस कसा होता, म्हणजे तो आदिमानवाचा कालखंड किंवा आता बघितला आपण किंवा 25-30 वर्षापूर्वीची परिस्थिती. बऱ्याच वेळा तुमच्या आईवडील सांगत होते आमच्या वेळेस चांगले कपडे देखील मिळत नव्हते. तुमचं बघा म्हणजे तुमचं नशीब बघा, तुम्हाला आता सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पाटी पेन्सिल काय दप्तर मागा काही मागा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पुस्तकं वया सगळ्या. किंवा आत्ता सध्या एवढं म्हणजे कोरोनाचं प्रचंड संकट ओढवलं तर मोबाईलचा उपयोग तुम्हाला करता येतो. आमच्या काळामध्ये साधा फोन तर सोडाच, म्हणजे आपल्याला टेलिफोनसुद्धा काय होतं ते माहीत नव्हतं. म्हणजे हे लोक तुम्हाला उदाहरण देऊन सांगतायत, तुमच्या आईवडीलसुद्धा तुम्हाला काय करतायत त्या काळामधलं उदाहरण सांगतायत. म्हणजे तो दोन भिन्न किंवा कालखंड याच्यामधली तुम्हाला काय करतात, तुलना करून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. काहीतरी काय सांगतात की तो विशिष्ट काळ आणि आत्तामध्ये झालेला बदल म्हणजे आत्ता जो तुमच्या म्हणजे काय बदल झालेला आहे, म्हणजे आमच्या काळामध्ये काय मिळत नव्हतं आणि आमची परिस्थिती कशी होती, म्हणजे ती लेवल काय होती आणि आत्ताची लेवल काय आहे, हे सगळं सांगण्यासाठी या निर्देशांकाचा काय होतो, उपयोग होतो. बघा आणि आता आपल्याला चौथं वैशिष्ट्य बघायचं आहे ते म्हणजे चलाच्या साहाय्याने मोजमाप करता येतं. म्हणजे निर्देशांक याच्या माध्यमातून काय करता येतं, आपल्याला मोजता येतं. म्हणजे समजा आपण मोजमाप ज्याला काय म्हणतो की आपल्याला समजा किती गुण मिळाले, 40% 50% बेरीज करून आपल्याला सांगता येतं की त्याचा आपल्याला उपयोग किंवा मोजमाप करता येतं. जसं वरती आपण बघितलं दुसरं वैशिष्ट्य, त्या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलं आहे, सरासरी किंवा शेकडेवारी काढता येते. त्याचप्रमाणे या निर्देशांकाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येते की चलाच्या साहाय्यानं मोजमाप करता येतं. मी हे चलाचं साहाय्य म्हणजे चलाच्या साहाय्यानं म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला 35% गुण मिळाले, 35% याचा अर्थ तुम्ही काठावरती पास झाला. मग कसा तरी पास झालाय, मग त्याला सगळंच येतंय असं नाही. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 50% गुण मिळाले तर आता ते 50% गुण म्हणजे सांगतोय का तो विद्यार्थी ढ पण नाही आणि हुशार पण नाही. मग ते 50% गुणांवरून आपल्याला काय करता येते की मोजमाप करता येते, त्याचं मूल्यमापन करता येते. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला 95% गुण मिळाले तर तुम्हाला तो हुशार विद्यार्थी आहे. मग त्या 95% लिहिले का, 95% या अंकात लिहिले का तो हुशार आहे म्हणून नाही. मग त्या अंकावरून त्या विद्यार्थ्याचं काय करता येते, मोजमाप करता येते, मूल्यमापन करता येते. म्हणजे अशा प्रकारे हे निर्देशांकाचं वैशिष्ट्य किंवा त्याचा उपयोग सुद्धा आपल्याला निर्देशांकाचा सांगता येईल. आपल्याला निर्देशांकाचं 5वं वैशिष्ट्य बघायचं आहे ते म्हणजे चालू वर्षासाठी तो तयार केला जातो. म्हणजे निर्देशांक कशासाठी तयार केला जातो, तो चालू वर्षासाठी. जरी त्याच्यामध्ये पूर्वीच्या किंवा वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 10 वर्षापूर्वीच्या कालखंडाचा उपयोग किंवा त्याच्यावरून आपण परिस्थिती जाणून घेत असेल तर आपला निर्देशांक कसा तयार केला जातो हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. परंतु चालू वर्षासाठी हा निर्देशांक काय केला जातो, तयार केला जातो. म्हणजे हा निर्देशांक या वर्षाचा, आत्ता वर्ष 2020 म्हणजे हे चालू वर्ष झालं. म्हणजे 2000 आपलं शैक्षणिक वर्ष जडलं तर 2020-21 म्हणजे हे चालू वर्ष. मग या चालू वर्षासाठी त्या निर्देशांकाचा उपयोग होतो. समजा वर्ष बदललं 2021-22 म्हणजे पुढल्या वर्षामधली काय परिस्थिती असेल काय सांगता येते का. मग हे या वर्षावरून
पुढच्या वर्षाची तुलना करून सांगता येतं. जसं आपण आत्ता 2020मध्ये आहोत. 2019मधली परिस्थिती काय होती? तर 2019मध्ये तुम्ही पहिली गोष्ट सांगताल, अशा कोरोनासारखा महाभयंकर रोग नव्हता. त्यावेळेस रेग्युलर वर्ग सुरू होते, अभ्यास वगैरे होता, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं बरं होतं. आता आमचं काय खरं नाही. म्हणजे हे तुम्ही चालू वर्षाच्या बाबतीत सांगताय, परंतु कशावरून? ते गेल्या वर्षीच्या वर्षामधल्या परिस्थितीचा विचार करून किंवा तुम्हाला ते माहीत आहे म्हणून त्या परिस्थितीच्या अनुभवावरून त्याची तुलना चालू वर्षामध्ये करताय आणि त्याच्यावरून काय म्हणतोय तुम्ही, आता हे वर्ष कसं आहे किंवा आता काय खरं नाही हे कशावरून सांगताय? तर चालू वर्षामध्ये. म्हणजे त्या परिस्थितीवरून तुम्ही चालू वर्षाचा अंदाज करू शकता. म्हणजे हा चालू वर्षासाठी त्याचा उपयोग होतो. आणि वर्ष बदलले की त्या पुढल्या वर्षाचा विचार, म्हणजे जे वर्ष आहे ते वर्ष चालू वर्ष. जसं आता सध्या 2020 हे चालू वर्ष असं म्हटलं जातं आणि समजा 2021 हे आगामी पुढलं वर्ष आणि 2019 ते म्हणजे पाठीमागचं वर्ष, म्हणजे पाठीमागील वर्ष. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो. आता पुढचं 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निर्देशांक तयार करत असताना मूळ वर्ष विचारात घेतलं जातं. तू म्हणाल मग बघा, पूर्वीच्या काळामध्ये स्वस्ताय होती हे तुमचे आजी आजोबांनी सांगितलं आणि आत्ता एवढ्या किमती प्रचंड वाढल्यात की आता पैशाला काही किंमतच राहिली नाही. बरं हे कसं कळलं? तर ते पूर्वीची परिस्थिती माहीत होती म्हणूनच त्या मूळ वर्षाचा विचार करून तुलना करूनच चालू वर्षाचा अभ्यास तुम्हाला करता येतोय. म्हणजे पूर्वीचं वर्ष किंवा तुम्हाला पूर्वीचं काही माहितीच नव्हतं. जर तुम्हाला माहितीच नसेल तर म्हणजे म्हणून निर्देशांक तयार करत असताना मूळ वर्ष विचारात घेतलं जातं आणि त्याची तुलना करूनच या वर्षाचा अंदाज केला जातो. म्हणजे 10 वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती आणि आत्ताची परिस्थिती काय किंवा कालची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती कशी आहे. म्हणजे शहर निर्देशांक म्हणजे काल परवाच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही म्हणाल गेल्या वर्षी किंवा गेल्या 6 महिन्यापूर्वी कांद्याला एवढा प्रचंड दर होता आणि आता कांद्याला किमती नाहीत, आता कुठं वाढायला लागलेल्या आहेत. म्हणजे हे काळ म्हणजे पूर्वीच्या काळामधल्या वस्तूंच्या किमती आणि आत्ताच्या काळामधल्या वस्तूंच्या किमती. म्हणजे जसं मूळ वर्ष आणि चालू वर्ष या दोन्ही गोष्टींची तुलना काय केली जाते? निर्देशांकामध्ये केली जाते. म्हणून निर्देशांक तयार करत असताना मूळ वर्षाचा विचार करावाच लागतो. हे एक 6वं वैशिष्ट्य झालं. आणि पुढचं वैशिष्ट्य म्हणजे 7वं की मूळ वर्षाचा निर्देशांक नेहमी हा 100 गृहीत धरला जातो. आता निर्देशांक तयार करत असताना त्याचे टप्पे आहेत, आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत. हा मूळ वर्षाचा निर्देशांक हा नेहमी 100 का गृहीत धरायचा किंवा ते एक 100 हे काय चल आहे तर तेही तुम्हाला लक्षात आलं. बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्नही विचारला जातो की मूळ वर्षाचा निर्देशांक नेहमी डॅश डॅश गृहीत धरला जातो. त्याचं उत्तर तुम्हाला 100 असायला माहीत असायला पाहिजे. म्हणजे शेकडेवारी करत असताना 100 अंक विचारात घेतलाच पाहिजे. म्हणून किमतीमधले चढ उतार बदल मोजण्यासाठी अशी शेकडेवारी सरासरी विचारात घ्यावी लागते. म्हणून तुम्हाला माहीत आहे सरासरी काढत असताना किंवा शेकडेवारी काढत असताना शेकडा म्हणजेच 100 याचा विचार केला जातो. तो आपण पुढच्या गणिताच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तो मूळ वर्षाचा निर्देशांक 100 गृहीत धरला जातो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि बघा 8वं एक शेवटचं वैशिष्ट्य निर्देशांकाचं दिलेलं आहे ते म्हणजे वायुभारमापक असंही म्हटलं जातं. ती निर्देशांकाला आर्थिक वायुभारमापक असं का म्हटलं जातं? तर तुम्हाला वायुभारमापक म्हणजे काय? तर मगाशी मी तुम्हाला एक तापमानाचं उदाहरण सांगितलेलं होतं की आजचं तापमान 5 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला अहो एवढा प्रचंड उकाडा आहे आणि तुम्ही 5 डिग्री सेल्सिअस सांगताय का? म्हणजे हे त्या आजच्या उकाड्याचं तापमानावरून तुम्ही अंदाज करू शकता की तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा निश्चित जास्त असणार आहे. आणि जर खूपच थंडी वाजायला लागली तर तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली निश्चितच आलेलं असणार आहे. म्हणजे या जसं तापमानावरून आपण म्हणजे डिग्री सेल्सिअस तापमानावरून अंदाज करतो तसंच निर्देशांकावरच्या त्या किमती किंवा निर्देशांक वाढला की तुम्ही म्हणाल किमती वाढल्या, निर्देशांक कमी झाला की तुम्ही किमती ढासळल्या. म्हणून अर्थव्यवस्थेमधला कल बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो की अर्थव्यवस्थेमधली परिस्थिती कशी आहे.
म्हणजे याचा की हे जर मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर होतो, म्हणून आर्थिक क्रियांचं मापन या माध्यमातून निर्देशांकाच्या माध्यमातून केलं जातं, म्हणून निर्देशांकाला आर्थिक वायुभार मापक असंही म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे तुम्हाला निर्देशांक म्हणजे काय, निर्देशांकाचं म्हणजे थोडक्यात इतिहास, निर्देशांक म्हणजे काय त्याचा अर्थ, व्याख्या आणि निर्देशांकाची वैशिष्ट्ये एवढा भाग तुमच्या माझ्या माहितीप्रमाणे लक्षात आलेला असावा. पुढच्या भागामध्ये आपण निर्देशांकाचे प्रकार पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.